बघितलं जे ताटण येताना हे सगळे आंगणे कुटुंबियांचा हा माहेर वसीन जो आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोशन आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आता संध्याकाळच्या वाजलेत 7. आता आपण चाललो आहे आई भराडी देवीच्या दर्शनाला, म्हणजे अंगणेवाडीच्या जत्रेला. तर तुम्ही विचार करत असाल तुम्ही तर सकाळी पोचलात आणि आता संध्याकाळी का जातो. तर मित्रांनो, अशी गोष्ट आहे की संध्याकाळी ना तिकडे म्हणजे तर आरती वगैरे आपल्याला मिळते आणि आजचा दिवस आपण इथेच थांबायचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडचं ना रात्रीचं डेकोरेशन आणि जे काही पारंपरिक प्रथा आहे ते रात्रीचं तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी म्हटलं आपण संध्याकाळी जाऊया. तर चला जास्त उशीर न करता जाऊया. तुम्ही बघताय ते समोर जे आहे ते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचे एक सर्व आहेत, म्हणजेच आपल्या कोकण गजाली असं यांचं यूट्यूब चॅनल आहे. आणि मित्र तुम्हाला म्हणत होते ते सुद्धा आहे तिथे. तर चला जाऊया आणि पाहूया. तर बघता मित्रांनो, मस्त असं संध्याकाळचं वातावरण झालं आहे, क्लायमेट एकदम छान असं झालेलं आहे. आता आपण वाडीच्या बरोबर बाहेर निघालो आणि गाडी घेऊन जातो म्हणजे लवकरात लवकर पोचू. आणि धीरज सगळं फुल हँडसम दिसतं यार. तर जायचं ना. हा चला आज आपण दाबून शूट करूया ना तिकडे जाऊन. हा एकदम मस्त, एकदम दाबून शूट करूया. तुम्ही ब्लॉग बनवणार आहात की नाही आता? होय ना, पक्का ना? चाल. मी घरातून निघतानाच इंट्रो केला. हा का? बरं ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला म्हणत होतो मंदार म्हणून आहे बघा, हेच ते सकाळपासून आपल्या इथे झालं नव्हतं इंट्रो करत. तर आपल्या थोडा आपण गाई गडबडीत आणि थोडा सिंधुदुर्ग फिरून घेतला आज. तर भरपूर अशी माहिती मिळाली आपल्या व्हिडिओमध्ये, तुम्ही नंतर पाहिलंच. तर फायनल आपलं संध्याकाळीच मिळालं. ते पण त्यांचा एक व्यवसाय वेगळा असल्यामुळे ते थोडं बिझी वगैरे असतात, त्यामुळे मिळत पण नाही त्यांना, थोडा वेळ मिळत नाही. पण ठीक आहे, जाऊया आता, उशीर झाला आहे ऑलरेडी. तर मित्रांनो, फायनली अजून पोचलो आहे आई भराडी देवीच्या जत्रेमध्ये, म्हणजे अंगणेवाडीच्या जत्रेमध्ये. तर हा बघताय आहे इथे मंदिरामध्ये जायचं आहे, एंट्री घ्यायची आहे, दाखवतो. बाहेर आपल्या पार्किंगला भरपूर लाईन होती आणि पार्किंग बघायला तर एवढी मोठी होती ना की जे बस, एस टी बस जे सरकारमार्फत असतात मोफत, तर त्यासाठी सुद्धा पार्किंग होती. आणि काही खाजगी वाहने सुद्धा होती, त्यासाठी मोठी पार्किंग येते अरेंजमेंट केलेली. जाऊया आता पुढे आणि पाहूया आता पुढे कसं काय आपलं दर्शन मिळतं. ते खरं तर इथं आपलं पहिलाच एक्सपिरियन्स आहे. तर मित्रांनो बघताय ते किती एकदम अफाट एकदम गर्दी आहे, म्हणजे सांगता येत नाही. माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे इथे. सो बघूया. आणि धीरज, कसाचा फर्स्ट एक्सपिरियन्स? एकदम भारी भारी भारी. आपल्या ह्याच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं असेल काय माहिती आहे का? कार्यक्रमाचं नियोजन कसं असेल, इकडच्या जत्रेचं नियोजन कसं असेल? आता सगळं ऐकायला येत, आपण दोस्त बोलूया ना, नंतर आपण बोलूया. ऐकायला येतं तसं. ठीक आहे, आपण डायरेक्ट प्रत्यक्ष जाऊन बघूया आणि बोलूया ते काय ते.
बघतात आपण इथे एंट्री केलेली आहे. अरे बोलायचं आपण नुसतं आपलं हे करायचं आहे मस्त लाईट. समोर बघताय तसे ते झिगझॅग आहे लाईट. बघताय किती अशी क्राऊड आहे मित्रांनो. फर्स्ट एक्सपिरियन्स बेस्ट एक्सपिरियन्स. तर मित्रांनो आता आपण आलो आहे कृषी मेळावा जो आहे इथे आधी सर्वात लागलं तिकडे आलो आहे. समोर बघताय इथे कृषी मेळावा लागलेला आहे अंगणेवाडी कृषी मेळा म्हणून. तर याच्यामध्ये ना विशेष आकर्षण म्हणून ना 1.5 टनचा रेडा आणि 1 मिनिट. तर जाऊया पुढे आतमध्ये बघूया कृषी मेळाव्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं ते. दादा आता हा आपण चाललोय इकडे मालवण कृषी मेळाव्यामधून. या ठिकाणी 1.5 टनाचा रेडा आहे आणि 6 किलोचा कोंबडा या ठिकाणी आहे. तर तो आपण आज बघणार आहोत. आणि बरं त्याच्या व्यतिरिक्त पण बघायला काहीतरी मिळेल ना. बरंच काही आहे अजून त्या ठिकाणी. आपले कृषी सहाय्यक काही सवंगडे साहेब आहेत त्या ठिकाणी, ते आपल्याला सहकार्य करतील. सो तर आपण जाऊया मित्रांनो. आपला ब्लॉग असा सुरुवात देऊया. पुढची स्क्रीन चालू आहे. वर खाली आहे. मेळाव्याचा वेळ मस्त. तर बघता मित्र आता आपण या मेळाव्यामध्ये आपण आतमध्ये आता एंट्री करूया. सर्वात आधी बघूया आपल्याला काय काय आधी बघायला मिळतं. बघू शकता तुम्ही किती सुंदर मेळावा भरलेला आहे. बघताय बऱ्याचपैकी इथे गर्दी आहे. मला सांभाळून जावं लागेल. आणि आपला मित्र आहे हा पवार साहेब. त्यांच्या लॉगमध्ये तुम्हाला हा कृषी मेळावा बघायला मिळतो. तर बघताय आता आपले मित्रसुद्धा इथे ब्लॉग शूट करतात. म्हणजे इकडचे काही यूट्यूब चॅनल आहेत. बघूया आता आपल्याकडे काय काय इथे बघण्यासारखं. माझ्याकडून तर काही राहिलं. आंब्याच्या फळमाशीचा ट्रॅप. त्यांच्याकडे ट्रॅप्स आहेत इन्सेक्टसाठी वगैरे समथिंग. बघूया. एवढं थांबू नको. चपातच निघत जायचं काय बोलतो कोणाचं. तर इथे ना या इथे ना तुम्हाला ना कृषीच्या रिलेटेड आहे ना, शेतीच्या रिलेटेड किंवा फार्मिंगच्या ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काही आहे ना तुम्हाला ते सगळं काही सामान वगैरे मिळेल किंवा त्याची अधिक माहिती वगैरे मिळेल किंवा त्याचे काही नवीन नवीन मशिनरीज वगैरे आले तर ते सुद्धा तुम्हाला मिळेल. तर ते आपण दाखवूया तुम्हाला काय काय म्हणजे कसं. जसं काय बघताय तुम्ही घाणा तेल वगैरे किंवा असं ते करा काय म्हणता करावं काय म्हणता. बघा इकडे खोबरं, शेंगदाणा, तीळ, जवळ, मोहरी, करडी, बदाम, अक्रोड, सूर्यफूल सगळ्या बियांचे तेल घरच्या घरी मिनिटात तयार होणार. खोबरं, शेंगदाणा, तीळ कोणतेही बिया घ्या, वरती भरून टाकायच्या. 1 किलो शेंगदाणा भरून टाकला की अर्धा लिटर तेल निघतं. त्याला 10 ते 12 मिनिटाचा वेळ लागतो. अगोदर उरलेल्या बियांचं वेस्टेज तेल बाहेर निघून गेलं. आता टाकलेल्या शेंगदाण्याचं तेल चम्मचमध्ये यायला चालू झालं.
एकाच मशीनमध्ये सर्व प्रकारच्या बियांचे तेल तयार होतात. तेल पण प्युअर भेटतात. तेलासोबत आलेली पेंट, भाजी, चटणी, लाडू, चिक्कीत वापरता येणार, वाया जात नाही, काय नाही, पूर्णपणे कोरडी झालेली. खोबरं, शेंगदाणा, तीळ, जवस, मोहरी, बदाम, अक्रोड, सूर्यफूल कोणतंही काढता येतं. पुढे 28,500 MRP. ऑफरमध्ये बुकिंग केलं 24,500ला भेटणार. रेग्युलर 1 वर्ष वॉरंटी आहे. ऑफरमध्ये 2 वर्षाची वॉरंटी भेटणार आणि होम डिलिव्हरी फ्री ऑफ कॉस्ट भेटणार. डिलिव्हरीसाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. डिलिव्हरी मोजरा डेमो दाखवा ना. इकडे लक्ष द्या साहेब, इकडे याच्यामध्ये तुम्ही कांदा अख्खा टाका साहेब. कांदा टाकला अख्खा, फक्त प्रेस करा. जेवणासाठी कांदा बघा, असा कांदा चिरा. कांद्याच्या पेक्षा बारीक करायचं, याला परत टाकायचं मॅडम. हे बघा, याच्यात कांदा बघा मॅडम, असा कांदा चिरा मॅडम. हे झाला मॅडम कांदा. आता याच्यात टमाटर असतं मॅडम, त्याचा टमाटर टमाटर बघा, असा टमाटर चिरा, असा टमाटर चिरू शकता. आता तुम्ही करता जसं 450 ठेवलं, फक्त फिंगर चीज बघा, फिंगर चीजची क्वालिटी का मॅडम. हे झाला फिंगर चीज. वर रो पडलं, फुटत नाही आणि फुटत नाही. आता आपलं वजन काढून नाही ना, तर वजन केलं असतं. आपल्याला फायनली यमाचा रेडा भेटलेला आहे. नावाचा रेडा आहे. हे यमाच्या रेडाला शिंग मोठी आहे, त्याची लहान आहे. कोणती जात आहे? मोरा. हॅलो अनिकेत, रेड्याकडे हा ये. तर यात्रेचं खास आकर्षण तर आहे. आपण या रेड्याविषयी, हा जो 150 टनचा जो रेडा बघतो, तर त्याच्याविषयी आपण त्यांच्या मालकाशी जरा त्यांच्याशी दुसरे विशेष आकर्षण म्हणजे कोंबडा. 6 किलोचा कोंबडा इथं बघूया काय ते विषय आकर्षण मध्ये आहे. बघायचं आहे ना आपल्याकडे, त्याची माहिती दिलेली आपल्याकडे, तो फक्त आपल्याला दाखवायची आहे. बघू 6 किलोचा कोंबडा. 6 किलोचा कोंबडा काही बघितला नसेल आता बघून घ्या आयुष्यात. आणि याची पुढं माहिती आहे. याचं वजन 6 किलो आहे. वय 12 महिने, 1 वर्षाचा कोंबडा आहे. सकाळी मका भरडा बारामतीला. मालकाचे नाव यशराज लक्ष्मण. वाढीसाठी दादा, जरा यशराज गाडगे आपलं नाव. अच्छा, अगं हा 6 किलोचा कोंबडा आहे की 12 महिन्याचा आहे. 12 महिने 5 दिवस. काय झालं, तुम्ही असं 6 किलोचं वजन एवढं वाढण्यासाठी काय खाद्य दिलं त्याला? नाही वेगळं काय नाही, फक्त ब्रीड वेगळे आणि खाद्य वेगळे. खाद्य कोणतं वापरलं गेलं? खाद्य 3 टायमिंग खाद्य असतं. आपल्या नॉर्मल ज्या कोंबड्या असतात त्यांना 1-2 टायमिंग लागतं, सकाळचे संध्याकाळचे. आणि ह्याला 3 टायमिंग लागतात. या वाट्या ज्या आहेत त्या 3 लागतात, सकाळी दुपारी संध्याकाळी. सकाळची प्राईस काय आहे? नाही प्राईज नाही, आपण याची प्राईजच नाही सांगितलेली, आपल्याला विकायचं नाही. अच्छा, लोणंदमध्ये आता प्रदर्शनात होता, ह्या प्रदर्शनाच्या आधी म्हणजे आपण फक्त प्रदर्शनला ठेवलेलं आहे. प्रदर्शन अंदाजे जर आपल्याला प्राईस काढायची असेल, मागणी आलेली. अंदाजे जर 50,000ला मागणी 50,000 मागणी आलेली आहे. मागणी आली. कारण त्याची एका प्रदर्शनाची फीस 20-25,000 रुपये असते. अच्छा, हां, त्यामुळे ते मागत होते, पण आपल्याला विकायचं नाही. त्याला एक्स्ट्रा फक्त दूध आहे खाद्यात. दूध पित होतो 100-150 कुठलं आपलं गाव कोणतं? बारामती. प्रॉपर बारामती. बारामती जवळ आहे, वडगाव निंबाळकर. वडगाव कोंबड्याची जात कोणती बा? रेड आहे, रेड इंडियन. रेड एंग. रेड इंडियन. रेड इंडियन. हां, तर मित्रांनो हा रेड इंडियन. तर मित्रांनो आता जे बघताय ना, जे आपल्या भराडी देवीला ना त्याची ओटी भरायची असते, ते फक्त अंगणे कुटुंबीय जे असतात त्यांचे फक्त कुटुंबाचे फक्त त्या ओटी भरायची असते. आता बघू शकतात थोडंसं बंद आहे.
हा ठीक आहे. तुम्ही आता जो व्हिडिओ बघितला जे ताटं नेताना हे सगळे अंगणे कुटुंबियांचा हा माहेर वसीन जो आहे तो ह्या ठिकाणी ताटं घेऊन जातात. म्हणजे एक देवीची ओटी आणि प्रसाद जाऊन हे करतात. पहिली ओटी भरली जाते आणि ओटी भरल्याच्या नंतर मग ते प्रसादाचा प्रसाद दिला जातो देवीला आणि नंतर मग तो जो प्रसाद आहे तो प्रसाद नंतर घरात आणून बाकी इथं जे काही जत्रोत्सव जे आलेले जे भाविक आहेत तर त्यांना तो प्रसाद दिला जातो. नंतर प्रत्येक भाविक इथे येऊन प्रत्येकाच्या घरात हा महाप्रसाद मिळतो. तर तो सगळेजण बरेच जण इथे येऊन हा महाप्रसादाचा लाभ पण घेतात देवीच्या. पण ती ताटं लागल्याच्या नंतर हा प्रसाद दिला जातो. आता ताटं घेऊन चालली आहेत ओटी भरणार देवीची आणि त्याच्यानंतर मग ताटं लागतात आणि ताटं लागल्याच्या नंतर मग प्रसादाला सुरुवात. तर मित्रांनो बघितलं असेल कशा प्रकारे छान अशी माहिती सांगते दादा. तर इकडचेच तर रहिवासी आहेत तर त्यांना जर माहितीच असेल अजून पण काय माहिती असेल तर आपण जाणून घेऊया पुढे. बाबू प्रसाद भेटला म्हणजे खूप नशिबान बाबू प्रसाद भेटला. तर मित्रांनो आता जो व्हिडिओ पाहिला तर त्याबद्दल थोडीशी माहिती दादा सांगणार आहे. तर दादा काय ती माहिती असणार आहे आपली थोडी मगाशी जी तुम्हाला मी माहिती दिली गेली त्यावेळेस आपण जाताना म्हणजे या माहेर वशनी आहेत अंगणे कुटुंबीय तर त्यांना ओटी भरण्यासाठी जाताना बघितलं होतं. एक ताट घेऊन ओटी भरायला घेऊन गेलेली. आता त्या ओटी भरून त्याच्यानंतर मग देवीला प्रसाद चढवला आणि प्रसाद चढून झाल्याच्या नंतर त्या आता परत घरामध्ये आणि घरात आल्याच्या नंतर जे काही यात्रेमध्ये जे भाविक आलेले असतात ते त्यांना या प्रसाद दिला जातो. अच्छा तर ही रीती आहे. ते मग याच्यानंतरची प्रथा काय असणार आहे की जो प्रसाद आता आहे तो आपल्या जेवणामध्ये जो प्रसादामध्ये थोडं मिक्स त्याच्यामध्ये मिक्स करून आणि तो मग बाकी सर्व भाविकांना देणार. भाविकांना मग हे प्रसाद आपला म्हणजे कधीपर्यंत असतो प्रसादाची वेळ वगैरे सकाळ असते जेवढं की- भाविक येईल तेवढं. अच्छा म्हणजे तर बघताय तुम्ही जेवढा भाविक येईल तेवढा ना प्रसाद दिला जातो. असं म्हणजे पूर्ण अंगणे कुटुंबीय जेवढी वाडी आहे अच्छा. वाड्यामध्ये सगळीकडे प्रत्येकाच्या घरात हा प्रसाद बनवला जातो. ओके ठीक आहे. तर अजून पण बघूया पुढे काय रीती वाती आहेत ते. तर बघता आता इकडे जेवणाला सुरुवात झालेली आहे. तर इकडे सर्व भाविक आणि पाहुणे मंडळी सुद्धा जेवायला भेटले. तर ही जी पंगत उठली होती आपण सुद्धा बसूया आणि प्रसादाचा लाभ घ्यावा या. तर मित्रांनो फायनली आपल्याला प्रसादाचा लाभ मिळाला आहे. तर बघताय प्रसादामध्ये आपल्यामध्ये आहे बघताय डाळ भात भाजी आणि पोळी आहे. आणि इथे पंगत बघताय ही अशी पंगत तुम्हाला बघता भेटणार फक्त एक कोकणामध्ये. तर बघताय आपले मंदादादा पण ते शुभ कार्य करतायत. ही कसली भाजी आहे आता भोपळ्याची. अच्छा भोपळ्याची भाजी सुद्धा आलेली आहे. अच्छा तर त्यानंतर ते जेवण घेतो जेवायला या. आणि अजून बघूया ते आपल्या अजून दर्शन करायचं बाकी आहे ना तर दर्शन
की आधी प्रसाद आधी आपल्या महत्त्वाचं असतो ना. जे आधी ओटी भरतात ते आपलं बराडी आहे की तर ते ओटी भरल्याच्यानंतर प्रसाद खायचा असतो तो आधी महत्त्वाचा तो खाऊन झालेला आहे. आणि आता फक्त आपण आता लाईन आपलं लावली आहे. आता बघूया किती वेळात आपली लाईन असते. नंबर दर्शन आहे. हो तर बघताय समोर मंदिरसुद्धा आहे. कदाचित आवाज तुम्हाला कमी येईल इथे गर्दी पण खूप आहे. सो बघूया आता आतमध्ये आपल्या व्हिडिओ तर काढायला अलाउड नाही आहे कदाचित पण बघूया ते काढायला मिळालं ठीक नाहीतर मग व्हिडिओ पण इथे स्टॉप करूया नाही. हो बघूया तू नाही का रस्ता आता फायनल आपल्याला इथं आई बर्थडेचं दर्शन मिळणार आहे. आप देखिए अपने यार दोस्तों के साथ पूरी घर परिवार के साथ पूरी फैमिली को बताएंगे और सामने देखो हमारे कार्यक्रम का छोटा सा. तर मित्रांनो फायनली आता आपला देवीचं दर्शनचं झालेलं आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये कशा वगैरे पारंपरिक पद्धतीने इकडची जत्रा जी आहे भराडी आईची जत्रा इथे पार पाडली जाते. आणि ही जत्रा आज उद्या पण असेल म्हणजे 3 तारीख उद्याची तर उद्यासुद्धा असेल. पण आजच्या दिवशी जास्त भाविक येतात कारण की काही जण सहजासहजी जमत नाही. तर आजच भरपूर अशी गर्दी तुम्ही पाहिलंच असेल. तर व्हिडिओ आज इथेच बंद करतो आहे. आतमध्ये आम्हाला व्हिडिओ बनवायला मिळाला नाही गाभाऱ्यामध्ये. जर बनवायला मिळालं तर नक्की दाखवलं असतं. तर चला जास्त न बोलता व्हिडिओ इथेच स्टॉप करूया. आता रात्रीच्या आम्हाला 2 वाजलेत घरी जायला. सो आता जाऊया घरी. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. चॅनल नव्हे तर सबस्क्राईब नक्की करा. पण टाटा बाय बाय.